काय म्हणतोय फक्त हां ह्याला पण लावून तिथं पण लावून ठेव दोन्हीकडे कुठेच झोपी पडेल. एक राऊंड मारू का तुम्ही? 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शंभू महाराजांनी काय केले असेल हे आज 350 वर्षानंतर आम्हाला कळतंय. ह्या वाटेवरती जाताना देवरुख ह्या गावामध्ये आम्हाला चहा पाण्यासाठी तेथील स्थानिक लोकांनी विचारपूस केली. विचारपूस केल्यानंतरून खूप अभिमान वाटला आमचा पण आणि आम्हाला पण त्यांचा खूप अभिमान वाटला. कारण का एवढे लोक आपुलकीने आपल्याला विचारतात. आपण हे कार्य करत असताना आम्हाला थोडा सार्थ अभिमान वाटला की ह्या कार्यात वाटेवरती आपल्याला लोक विचारपूस करतात. म्हणजे पूर्वीचं काहीतरी देणं असेल ह्याच उद्देशाने लोक आपल्याला भेटतात. म्हणजे एक छत्रपतींचं नाव काढलं तर हे कोण नातेवाईक नसतात कोण नसतात पण एक छत्रपतींचा भगवा ध्वज आणि गाडीवरती शंभू महाराज असं लिहिलेलं असताना पण लोक आपल्याला भेटतात. हेच हे 350 वर्षापूर्वीचं देणं आहे हेच मी ह्या गोष्टीने सांगू शकतो. आम्ही भैरी भवानी मंदिरामध्ये काल संध्याकाळी 11 वाजता पोचलो होतो. 11 वाजता पोचल्यानंतरून इथे एक पाद्य काका म्हणून इथं देवीची पूजा करण्यासाठी काका आहेत. त्यांनी आमची सोय केली होती आणि इथले विश्वस्त सुर्वे साहेबांना फोन करून सुर्वे साहेब म्हणले की त्यांना आम्ही पूर्ण आमचा प्लॅन सांगितला की आम्ही असे 8 दिवस 8 गड आणि बलिदान दौड करतोय. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला एकदम उत्तम सोय राहायची सोय रात्री स्वयंपाक करण्यासाठी त्यांचं किचन व सकाळी आमच्या नाश्त्यासाठी काकांनी आम्ही उठायच्या अगोदर आमच्यासाठी उपमा करून ठेवला होता. म्हणजे आता 5 दिवसाच्या वाचनामध्ये आणि जो आमच्या डोळ्यापुढं राहिलेला इतिहास उभा असताना शृंगारपूरमध्ये आल्यानंतर असं वाटलं होतं की इथे बऱ्याचशा गोष्टी शिवकालीन पद्धतीच्या असतील आणि शिवकालीन मंदिरं असतील हे असतील पण इथं आल्यानंतरून थोडं चित्र वेगळं होतं. इथं भैरी भवानीचं मंदिर आम्हाला असं वाटलं होतं शिवकालीन पद्धतीचं आणि त्या काळचं आहे. पण इथं काकांनी सांगितल्यानंतर त्याचं काम 2011 ते 12 मध्ये पूर्ण झालेलं होतं. म्हणजे आमच्या मनातील जी भावना होती की इथं शिवकालीन वाडा असेल सईबाईंचा ह्यांचा महाराज जिथं वास्तव्य करतात पण ह्या गावामध्ये आम्हाला कुठं काय असं दिसलेलं नाही. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. इथे शृंगारपूर निवडण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं सासूरवाडी जी आहे ती शृंगारपूर होती. या शृंगारपुरातील येसूबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. त्या काळात सुर्वे आणि शिर्क्यांचं हे मूळ राजधानीचं ठिकाण होतं. त्यामुळे समस्त शिर्के घराण्यांचे राजवाडे या गावामध्ये होते. आता ह्या गावामध्ये त्यांचे कुठलेही वाडे आपल्याला इथं दिसत नाहीत. सर्व नामशेष झाले आहेत. परंतु या गावामध्ये संभाजी महाराजांचं बरंचसं वास्तव्य होतं हे आपल्याला अनेक वेळेला वाचून समजतं. ते वास्तव्य नेमकं कशा पद्धतीचं होतं याबद्दल आपल्याला कळत नाही. परंतु ज्या घराण्याशी संबंध असल्यामुळे शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना अनेक वेळेला इथं पाठवलं आहे. या इथल्या शृंगारपुराच्या सुभ्याचा कारभार देखील शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना सांभाळायला दिला होता हे आपल्याला माहिती आहे दक्षिण दिग्विजया वेळेस. त्यामुळं शिवाजी महाराजांनी दिलेल्या आदेशानुसार संभाजी महाराज जेव्हा इथं आले त्यांनी पहिली आपली जी राज्यकारभाराची सुरुवात होती ती इथून केलेली आहे. त्यामुळे शृंगारपूर हे अनेक दृष्ट्या आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आपल्याला ते फक्त संगमेश्वरालाच त्यांना पकडलं ह्याच्या गोष्टीमुळे माहिती आहे परंतु त्याच्यापेक्षा वेगळा याचा इतिहास काहीसा आहे. तो वाचन करण्याचा आज आपण प्रयत्न करूयात. पहिले आपण त्यांच्या कुटुंबाबद्दल जाणून घेऊयात. संभाजी आणि सईबाई. संभाजीची आई सईबाई 2 वर्षाचा असतानाच मरण पावली. तरी त्याला 17 वर्षापर्यंत आजीचे जिजाबाईंचे वात्सल्य लाभले. संभाजीच्या आजोळच्या नातेवाईकांचा त्याला काही सहवास मिळाला किंवा काय संबंधात कागदपत्रे मिळाली नाहीत. संभाजीला त्याच्यापेक्षा 3 मोठ्या बहिणी होत्या. सकवारबाई, रानूबाई आणि अंबिकाबाई. या अनुक्रमे 1650, 1652 आणि 1653 आणि 1654-55च्या सुमारास जन्मल्या.
बाबाजीचा मुलगा महादजी निंबाळकराशी सकवारबाईचे लग्न झाले होते. रानूबाई जाधवांकडे दिली होती आणि अंबिकाबाईचे लग्न हरजीराजे महाडिक यांच्याशी झाले होते. संभाजीची बायको येसूबाई ही शिवाजी महाराजांची पहिली सून आणि जिजाबाईंची नातसून. 1680 सालपर्यंत भोसले घराण्याची तीच एक सून होती. येसूबाईला आपल्या आजीसासूचा बरीच वर्ष सहवास लाभला, सुमारे 1661-1674. त्यामुळे ती सुवैद्य, सुसंस्कृत आणि कर्तृत्ववान झाली. तिचे माहेरी त्या काळात प्रसिद्ध होते. शिर्के हे दाभोळ येथील मामले रायरीचे देशमुख. त्यांना रायरी शिरकान येथील सरदेशमुख याचे वतन होते. शिरकान म्हणजे शिर्क्यांची जहागीर, तसेच शिरकाईची ही त्यांची कुलस्वामिनी. शिरकान म्हणजे शिर कापणे किंवा शिर्क्याचा नायनाट करणे असा अर्थ नसून शिर्क्यांच्या ताब्यातील प्रदेश असा त्याचा खरा अर्थ आहे. जसे हसबांचे हसबान, फिरंग्यांचे फिरंगान, त्याचप्रमाणे शिर्क्यांचे शिरकान होय. दोन मोठ्या घराण्यांचा येसूबाईंशी जवळचा संबंध असल्यामुळे तिच्यावर लहानपणापासूनच चांगले संस्कार होणे आणि त्यांचे आचरण होणे स्वाभाविकच होते. चौथा वाडा मोर्तबजूद असा जिजाबाईचा आणि श्री सखीराज्ञी जयती असा येसूबाईंचा शिक्का होता. आता चौथा वाडा मोर्तबजूद हा शिक्का जिजाबाईंचा होता. तर चौथा वाडा कुठल्या उद्देशाने म्हणला हे आपल्याला कळत नाही, पण रायगडावरती जे वाडे आहेत त्या 6 वाड्यांपैकी कदाचित आपण असं म्हणू शकतो की चौथा वाडा जिजाबाईंचा असल्यामुळे त्यांना तो शिक्का दिलेला आहे. कारण का आपल्याकडे कशी ओळख असते, आज जशी आपल्या मंत्र्यांची ओळख त्यांच्या बंगल्यांवरनं करतात, तशी ज्या पद्धतीनं त्यावेळेस कदाचित बोलण्याची पद्धत असावी. संभाजीराजांनी रायगडजवळ पाचवड येथील राजमंदिर बांधण्याची आज्ञा केली होती. ते उत्तम प्रकारे बांधण्यात आले. संभाजी आणि येसूबाई यांना हा प्रसाद पाहून संतोष वाटला. त्यांनी इमारतीच्या लोकास 3000 आणि अर्जोजी यादव या स्थापत्यशास्त्रास 5000 होऊन दिले. संभाजी विरुद्ध आता रायगडवरील जवळील पाचवड येथे राजमंदिर बांधण्याची आज्ञा दिलेली आहे. आता रायगडजवळील पाचवड आणि आपल्याकडचं पाचवड ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी, त्यामुळे कदाचित इथं गल्लत होऊ शकते. परंतु रायगडवरच्या पाचवडजवळच ज्यांना बांधकामाचा हे दिलेला आहे तो पण आपल्याला इथे बघा अर्जोजी यादवांच्या नावानेच मिळत आहे. म्हणजे हे बांधकाम रायगडच्या जवळचं बांधकाम पण यादवांनीच केलेलं आहे. तर इथेही कुठे आपल्याला हिरो जिंदलकरांचा उल्लेख बघायला मिळत नाही. इथं काय आहे 1680 पर्यंत एकच सून होती असा उल्लेख. हो, राजारामांचं लग्न कुठं झालं? नाही पण दुर्गा हे नाही मग हे तोपर्यंत त्यांचंच लग्न झालं. 1680 पर्यंतचं लग्न त्यांचंच झालेलं दाखवलं आहे ना इथं. ऑफिशियल जे काही सून, हां, ते जर का अनऑफिशियल मानलं तर त्याला सून नाही म्हणलं जातं. आणि कदाचित आपण असं म्हणू शकतो ना की त्या पुढच्या काळामध्ये म्हणजे शिवाजी महाराजांच्या आहे तिथं झालंच नसावं दुसरं लग्न, नंतरही झालं असू शकतं. तोही अंदाज असू शकतो ना. महाराजांच्या याच्यातच असू शकतं ना. दिलेर खानाला भेटले तेव्हा ती त्यांच्या, हां बरोबर, तो उल्लेख आहे त्याच्यामध्ये दिलेर खानाला. त्याच्याबद्दल त्याबद्दल आपल्याला ठोस काही मिळत नाही ना, त्यामुळे आपण सांगू शकत नाही. शिक्के शिवाजी महाराज जिजाबाई यांच्याकडे ठेवून करवित होते. त्याचप्रमाणे संभाजीराजे आणि शिक्के पेटीत घालून देवापाशी ठेवून पेटीची किल्ली वाड्यात असावी. शिक्के करणे ते परवानगीची याद झाली म्हणून म्हणजे नेऊन समजवावी, नंतर शिक्के तेथेच आणून ठेवावेत असे येसूबाई साहेब त्यांच्यापासून करवू लागले. असे चालत होते. याचवर त्या कागदावर शिक्के करविणे आणि आपले कागदपत्र लिहिणे, चिठ्ठीपाटी लिहिणे ते येसूबाई खंडोबाळला यांचकडून करवू लागली असं चिटणीस मल्हारराव चिटणीस बखरीत म्हणले आहे. म्हणजे आता ह्यात आपल्याला जसं मी तुम्हाला परवा सांगितलं की शिक्के हे फक्त स्वतःकडेच ठेवायचे, दुसऱ्यांकडे द्यायचे नाहीत. त्याचा आपल्याला बघा ऐतिहासिक उल्लेख मिळतो बखरीमध्ये की नेमकी शिक्क्यांची प्रोसेस कशी असते. की देवाऱ्यात ठेवायचे, देवाऱ्यातनं पाहिजे तेव्हा काढून आणायचे, शिक्का मारायचा आणि परत ते ठेवायचे. संभाजी आणि येसूबाई यांना 4/9/1678 रोजी शृंगारपूर येथे मुलगी झाली. तिचे नाव भवानीबाई ठेवण्यात आले. तिचे लग्न हरजीराजे महाडिक यांचा मुलगा शंकराजी महाडिक यांच्यासोबत करणार आहे. तिला दुर्गोजी आणि अर्जोजी अशी 2 मुले झाली. शंकराजीच्या मरणानंतर भवानीबाई सती गेली. शाहूने आपल्या बहिणीला भवानीबाईला तारळे गावची सरदेशमुखी व नाडगौडाचे वतन दिले होते. भवानीबाईच्या पाठीवर येसूबाईला अपत्य झाले नव्हते. त्यांना मुलगा हवा होता म्हणून त्यांनी शृंगारपूरला पुत्रकामेष्ठी यज्ञ केला. 18/5/1682 संभाजी आणि येसूबाई यांना मुलगा झाला. त्याचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. तोच पुढे शाहू या नावाने ओळखण्यात येऊ लागला. त्याची जन्मवेळ सूर्योदयापासून दिनमान घ 32 शत तारका नक्षत्र चरण 3 रासकुंभ. म्हणजे इथे आपल्याला ह्या उल्लेखामुळं आपल्याला म्हणजे शिवाजी महाराज जे शाहू महाराज आहेत त्यांची जन्मवेळ पण कळते आणि ते कुठे झालं त्यासाठी त्यांना पुत्रकामेष्ठी यज्ञ करायला लागला. तोही इथेच शृंगारपुरातच. हां, सो आता भवानीबाईचा आपल्याला उल्लेख मिळतो की हे इथेच झालं.
जन्म, आता शहाजी महाराजांचा जन्म इथेच झाला का ह्याला झाला तो लिहिलेला नाही आहे, तो इथे लिहिलेला नाही आहे, पण पुत्रकामेष्टी यज्ञ इथं केला आहे, म्हणजे तो यज्ञ इथं केला आहे संभाजी महाराजांनी. सो तो यज्ञ याच गावामध्ये कुठेतरी झाला आणि इथं जन्म झाल्यामुळेच कदाचित मुलीचं नाव भवानी ठेवलं आहे, ह्या भैरी भवानी मंदिरावरूनच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात फितुरीचा एवढा विषय नव्हता, म्हणजे एवढा नव्हता, म्हणजे आसन तर स्तुप्त आसन म्हणजे थोडा नाही होता, पण तो कसं आपल्याला ना हा फितुरीचा काळ समजून घेण्यासाठी मुळात आहे ना कालखंड आणि त्यावेळेची दोन्हीची वेळची परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे तो संभाजी महाराजांच्या वेळेस एवढा उफळून का आला असेल, काय असं कारण? त्याचं मुख्य कारण तेच आहे ना की शिवाजी महाराजांच्या वेळेसची परिस्थिती होती ती अत्यंत वाईट होती आपल्या सगळ्यांसाठी, म्हणजे इथले मराठी संस्थानिक असो नाही तर कोणी असो सगळ्यांसाठीच. आणि मग अशा वेळेस आपली एक मानसिक प्रवृत्ती काय असते की आपल्याकडं वाईट जर काय झालं, समजा दुष्काळ आला, ओला दुष्काळ आला, महापूर आला किंवा अजून कुठल्या गोष्टी झाल्या की आपण सगळे एकवटतो आर्थिक आपत्ती आल्यावर. तशीच ती जी आपत्ती होती त्या आपत्तीत सगळे एकसाथ होते. पण संभाजी महाराजांचा काळ बघा, आपल्याकडे स्टेबिलिटीचा काळ आहे. शिवाजी महाराजांनी एक स्टेबिलिटी आणली राज्यात आणि त्या राज्यात स्टेबिलिटी आल्यामुळे नंतर ही वतनाची बॅडर दिवस आल्यानंतर त्यांना हे झाली ही. आता शिवाजी महाराजांच्या काळात पण वतनाची गोष्ट चालूच होती की हे प्रकरण जे आहे ते शिवाजी महाराजांपासून भिजत आलेले, पिलाजीराव शिर्क्यांपासूनच, की हे असं आम्हाला वतन द्या, आम्हाला वतन द्या. तर त्यावेळेस शिवाजी महाराजांनी ना वेळ मागतच होते, सगळेच शिर्के वतन मागत होते, सगळेच सुरवे वतन मागत होते. शिवाजी महाराजांनी त्यांना फक्त झुलवत ठेवलेलं, लग्न झाल्यावर देऊ पहिले म्हणले शिर्क्यांचं, म्हणून तर लग्न केलं. लग्न झालं त्यानंतर म्हणले की मुलगा झाल्यावर देऊ, आणि शिवाजी महाराजांच्या हयातीत मुलगाच झाला नाही आहे. त्यामुळे ती जी काही ब्याद होती ती सगळी शिवाजी महाराजांवरनं संभाजी महाराजांवर घसरली की आता त्यांच्या मागं पिच्चा पुरवला की आम्हाला द्या, तुमच्या वडिलांनी असं दिलेलं. म्हणूनच 82 नंतर जे काही दुरावा जो आला आहे ना, 82ला मुलगा झाल्यानंतर पण वतन दिलं नाही म्हणून आलं आहे. आता हा झाला आपला येसूबाईंचा कार्यकाळ, येसूबाईंबद्दलची माहिती. आता संभाजी महाराज ज्यावेळेस शृंगाराबाद तेव्हा काय घडलं त्या गोष्टी आपण वाचू. दिनांक 6/10/1676 रोजला शिवाजी महाराज कर्नाटकाच्या स्वारीवर निघाले. सावतरायच्या सहवासात संभाजीला ठेवणे त्यांना इष्ट वाटत नव्हते. आपल्या गैरहजेरीत सोयराबाई आणि संभाजी यांच्या तंटा होऊ नये म्हणून महाराजांनी संभाजीला शृंगारपूरला पाठवण्याचा निर्णय घेतला असावा. परमानंद काव्याच्या शिवाय संभाजीला शृंगारपुरात का ठेवले याची इतरत्र माहिती मिळत नाही. कर्नाटक स्वारीवर निघताना महाराजांनी संभाजी महाराजांना बरोबर घेतलेलं होतं. दिनांक 21/10/1677 रोजी संभाजी शृंगारपुराला येऊन राहिला अशी नोंद आहे. आता इथे पहिली नोंद आहे ती 6/10/76ची आहे, दुसरी नोंद आहे ती 21/10/77ची आहे. म्हणजे जवळपास साधारणतः 10 आणि 10 1 वर्षाचा फरक दाखवतोय आपल्याला इथे. महाराजांनी विश्वनाथ नावाच्या आपल्या विश्वासू माणसाला संभाजीबरोबर पाठवले होते. शृंगारपुरात संभाजी वेळ कसा घालवित असे याची माहिती अनुपुराणात मिळते. संभाजी रोज व्यायाम करीत असे, त्याला व्यायामाची आणि मल्लखांबाची आवड होती असे दिसते. शृंगारपुरात दुर्गम प्रदेशात त्यांनी धनुर्विद्येचा अभ्यास केला. 18 पुराणे क्रमाने ऐकली. त्यांनी कादंबरी, कामकंदकीचा व इतिहासाचा अभ्यास केला. इथेच त्यांनी बुधभूषण ग्रंथ लिहा असावा. तो लोकांशी मृदूपणाने वागे. जे लोक आश्रय मागत त्यांना तो आश्रय देत असे. शिवाजी महाराजांच्या मंत्र्यांनी त्रास दिलेली प्रजा शृंगारपुराला संभाजीकडे जात असे. संभाजी त्यांना आधार व दिलासा देत असे. तेथे संभाजीचा जन्म झाला. संभाजीचा चांगला जम बसला. सोयराबाई हे तिच्या सहकार्यांना बघवेना म्हणून त्यांनी संभाजीला त्रास देण्यासाठी सुरुवात केली. परंतु संभाजी खंबीर असल्यामुळे त्यांचे काही चालले नाही. शृंगारपुरात संभाजीने कालीची उपासना सुरू केली. त्याचे परमानंद काव्यात विस्तृत वर्णन आहे. बंगालमधील शाक्त पंथांचा शिवयोगी महाराष्ट्रात संभाजीच्या येथे शृंगारपुरास राहिला होता. आता बंगालमधील शाक्त पंथांचा शिवयोगी महाराष्ट्रात संभाजीच्या येथे शृंगारपुरात राहिला होता, म्हणजे शाक्तपंथीय आधीच इथे राहायला आलेले होते. आता त्याच्यामुळे ही भूमी कदाचित शाक्तपंथीयांना योग्य वाटली असावी किंवा देवीच्या अधिष्ठानासाठी किंवा कालीच्या अधिष्ठानासाठी कदाचित त्यांना ही जागा योग्य वाटली असावी. त्यामुळे ते ऑलरेडी इथं आलेले आणि शृंगारपुरात सुद्धा संभाजी महाराज येणं हा एक योगायोगी असं समजावं लागेल आपल्याला. म्हणजे महाराज यायच्या आधी महाराज आल्यानंतर शाक्तपंथी नाही शाक्तपंथी इथं होते, वावर होता पहिल्यापासूनच संभाजी महाराज शृंगारपुरात यायच्या आधी. शृंगारपुरात संभाजीने कालीची उपासना सुरू केली. त्याचे परमानंद काव्यात विस्तृत वर्णन आहे. बंगालमधील शाक्तपंथाचा शिवयोगी महाराष्ट्रात संभाजीच्या येथे शृंगारपुरात राहिला होता. ज्या परिसरात संभाजी राहत होता तो कराडे ब्राह्मणांच्या वस्तीचा भाग होता. त्याचवेळी त्यांच्यात शाक्त मार्गाचे प्रवीण असे लोक निर्माण झालेले दिसतात. राज्यावर आल्यानंतरची संभाजीची अनेक पत्रे उपलब्ध आहेत. त्या पत्रात या उपासनेबद्दल किंवा शिवयोग्याबद्दल काही उल्लेख आढळत नाही. परंतु आपल्याला
शृंगारपुरामध्ये संभाजी महाराज कुठे राहत होते याचा उल्लेख आपल्याला याच्यामुळे मिळतो. तो कऱ्हाडे ब्राह्मणांच्या वस्तीत. आता तो आत्ताच्या स्थितीमध्ये कुठे आहे हे आपल्याला सांगणं अवघड आहे. याच्याबद्दल थोडा तो रिसर्चचा भाग आहे, आर्किओलॉजिकल रिसर्च करणं, त्याच्यानंतर तो आपल्याला मिळेल. पण ह्याच्यामुळे ह्या अशा छोट्या छोट्या नोंदणी टिपणामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी होतात की आता आपण म्हणतो ना की बाबा महाराज कुठे राहिले असेल, गडावर राहिले का खाली राहिले. परंतु ह्या उल्लेखामुळं काल मी तुला बोललो की किल्ल्यावरचंच काही कनेक्शन नाही, इथलंच कनेक्शन जास्त आहे खालचं. मुळातच बघ ना, हा किती डेन्स फॉरेस्टमधला भाग आहे ऑलरेडी शृंगारपूरच. आणि लोकांशी कनेक्ट होते ना बरेचसे. अजून त्यापेक्षा वर जाण्याची काही गरज नाही सुरक्षित जागेवर. संभाजीने कालीची उपासना सुरू केल्यामुळे शके 1600 पौष शुद्ध 11 म्हणजेच 23/3/1678 रोजी कलशाभिषेक करून घेतला. आता कलशाभिषेक या संबंधाची जी काही माहिती आहे ना ती पुढे धार्मिक धोरणांमध्ये आहे. सो आपण त्याबद्दल धार्मिक धोरणांमध्ये जाऊन वाचू. शाक्त पंथाचे उपासक पश्चिम बंगालमध्ये आढळतात. महाराष्ट्रातील उपासकांनी बंगालमधील किंवा बनारस येथील स्थायिक झालेल्या बंगाल्यांकडून शक्तिपंथाचा किंवा तंत्रविद्येचा अभ्यास केला. बंगालमध्ये शाक्त पंथाच्या संप्रदायाने बरीच प्रगती केली आहे. चैतन्याचा वैष्णव धर्माचा प्रसार होईपर्यंत बंगालमध्ये तंत्रविद्येची उपासना व अभ्यास उच्च वर्गातील ब्राह्मण करीत असत. तंत्रविद्येच्या अभ्यासातून येथे उच्च तत्त्वज्ञान व संस्कृत साहित्य निर्माण झाले. विषयासक्तीने संतोष पावणे हा तंत्रविद्येचा मुख्य हेतू होता. हे हेतू नसतो. शरीरावर व मनावर ताबा मिळवणे हे तंत्रविद्येचे व शाक्तपंथीयांचे ध्येय असते. मन व शरीर यांच्यावर एकदा ताबा मिळवता आला की अदृश्य जगातील भूतांना आपले गुलाम करता येईल, त्यात प्रावीण्य मिळवता येईल, की विषयासक्त मनावर उपासकाला ताबा मिळवता येतो. रोग बरे करता येतात. मुले होत नसेल तर ती होऊ लागतात. निर्वाण मुक्ती किंवा मोक्ष मिळवणे हे या सर्व विद्येचे तांत्रिक विद्येचे अंतिम ध्येय असते. शिवाजी महाराजांच्या काळात बंगालमधील शाक्तपंथ महाराष्ट्रात रूढ झाला. चित्पावन ब्राह्मण शिवयोगी तंत्रविद्येचा अभ्यास करावयास सिद्धयोग्यांची कीर्ती घेऊन बंगालमध्ये गेला. तिथे तपश्चर्या केल्यावर त्याला तांत्रिक पुरोहित म्हणून दीक्षा मिळाली. कोकणात परत आल्यानंतर त्याने शृंगारपूरला मठ स्थापन केला. आता जे मी मगाशी बोललो ना की ते ऑलरेडी इथं आलेले होते, ते संभाजी महाराज येतात म्हणून आलेले नव्हते. त्याची कीर्ती बरीच पसरली होती. शृंगारपूर हे तांत्रिक उपासनेचे मुख्य केंद्र बनले. निश्चलपुरी या तांत्रिक पुरोहितांनी वैदिक ब्राह्मणांनी केलेला राज्याभिषेक अमान्य करून शिवाजी महाराजांना दुसरा राज्याभिषेक करायला भाग पाडले. गणेश अनंत जांभेकर व केशव उपाध्याय हे तांत्रिक पुरोहित शृंगारपूरला राहत असत. अनुपुराणात याच शाक्तपंथाचे शिवयोग्याचे विस्तृत वर्णन केले आहे. शिवयोगी वाममार्ग पाळीत असल्यामुळे देवरुखे, कराडे, सारस्वत व चित्पावन ब्राह्मण यांची निंदा करत असत. शिवयोगी व केशव व गणेश भट यांनी संभाजीला तुळजेची किंवा देवीची उपासना करण्यास सांगितले होते. संभाजी शिवयोग्याला मान देत व दान देत असत. अनुपुराणातील शिवयोग्याचे विस्तृत वर्णन देथे देण्याची आवश्यकता नाही. या काव्यावरून संभाजी शाक्तपंथाचा उपासक झालेला दिसतो. 23/3/78 गणेश भट व केशव भट यांनी संभाजीला शृंगारपूर येथे कलशाभिषेक केला. हा कलशाभिषेक तांत्रिक सिद्धी प्राप्त होण्यासाठी करतात. संभाजीने आपणास कलशाभिषेक करून घेतला व स्वयंपूर्ण झाल्याचे विधीपूर्वक जाहीर केले होते असे वासी बेंद्रे म्हणतात, परंतु त्यात काही अर्थ नाही. हे जॉन वोड्रुफ यांच्या पुस्तकातील यापूर्वी आलेल्या माहितीवरून सहज ध्यानात येते. चिटणीस बखरीत केलेले शाक्तपंथ, संभाजी व कवी कलश यांचे वर्णन अतिशयोक्तीचे व एकांगी वाटते. शाक्तपंथातील हिडीस प्रकार शृंगारपूरला चालू असते तर शिवाजी महाराजांनी आपल्या गैरहजेरीत आपण होऊन संभाजीला शृंगारपूरला ठेवले नसते. महाराजांच्या राज्याभिषेकापूर्वीच शिवयोगी शृंगारपूरला येऊन राहिला होता आणि तेव्हापासूनच वैदिक ब्राह्मण आणि शाक्त ब्राह्मण यांच्यातील महाराष्ट्रातील तंटा चालू होता. शिवयोग्याच्या सांगण्यावरून संभाजीने पुत्रकामेष्ठी यज्ञ करून बराच दानधर्म केला. असाच पुत्रकामेष्ठी यज्ञ राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी केला होता. या यज्ञाचा आणि शाक्तपंथाचा काहीही संबंध नाही. केशव भटाला पंडितराव हे पद मिळाल्याचे अनुपुराणात म्हणले असले तरी 81 ते 86 पर्यंत मोरेश्वराची पंडितराव म्हणून पत्रे आढळतात. आता इथपर्यंत जो आपण भाग वाचला शाक्तपंथीयाचा आणि कलशाभिषेकाचा, याच्यावरून संभाजी महाराजांनी राज्याभिषेक स्वतःला करून घेण्यासाठी कलशाभिषेक केला ही जी काही समज आहे आख्यायिका, तर तो गैरसमज आहे. कलशाभिषेकाचा आणि राज्याभिषेकाचा काही एक संबंध नाही. वासी बेंद्रेंच्या पुस्तकातील एका उल्लेखामुळं कलशाभिषेक म्हणजेच स्वतःला राज्याभिषेकासाठी तयार करणं असं येतं. परंतु कलशाभिषेकाचे विधी पाहिल्यानंतर त्याच्यात राज्याभिषेकाची काही संबंध नाही असं इथं अभ्यासक ठोसपणे सांगतायत. तो शृंगारपूरला का केला असता असं पण आहे ना. बरं, दुसरी गोष्ट शाक्तपंथीयांचा जर का शिवाजी महाराजांना स्वतः प्रॉब्लेम असता तर आपण बघितलं की त्यांनी दुसरा राज्याभिषेक केला नसता. पहिली गोष्ट जो आधी झालाय आणि महाराजांना इथं पाठवलं. हां, आणि महाराजांना इथं पाठवलं नसतं. म्हणजे 74 सालची घटना आहे ती जी शाक्तपंथी राज्याभिषेकाची. त्याच्यानंतर आपण म्हणतोय की कुठेतरी मिडवे 77, 78, 79च्या मधल्या काळामध्ये आपण म्हणतोय की संभाजी महाराजांना इथं पाठवलेलं आहे. मग इथं पाठवलंय तर मग शाक्तपंथाचा जर का प्रॉब्लेमच असता तर इथं पाठवलंच नसतं.
म्हणजे आपण ही जी कालपासून बघतोय ना की शिवाजी महाराज काही आज्ञा करतायत आणि संभाजी महाराज ती फॉलो करतायत सगळ्याच जागेवर. शृंगारपुरात जाऊन राहा, शृंगारपुरात राहत आहेत, सज्जनगडला जाऊन राहा, सज्जनगडला जाऊन राहत आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करताना एक लक्षात घ्यायला पाहिजे की संभाजी महाराज कुठल्या गोष्टीला लागले की आपण त्याला शिवाजी महाराजांची साथ आहे कुठेतरी हे समजून घेणं गरजेचं आहे. ह्याच्यावरनं एक हे होतंय की हे ठिकाण आजपर्यंत महाराष्ट्रापासून लई दुर्लक्षित राहिलेली जागा आहे. आत्ता सुद्धा किती दुर्लक्षित आहे. जर एवढं धार्मिक महत्व असेल म्हणजे आता पण आपण वाचतो म्हणून आपल्या लक्षात येते. आणि किती डेन्स फॉरेस्ट मध्ये गोष्ट आहे ही. ह्या ठिकाणाला धार्मिक किती महत्व आहे, ह्या ठिकाणाला पण महत्व आहे. आणि आपण ह्या शृंगारपूरला संगमेश्वरच्या जवळ असल्यामुळे फक्त एकाच गोष्टीनं बघतो. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की लग्नाचं सासर तर संभाजी महाराजांचं हे आहे ती गोष्ट वेगळीच, परंतु त्यांना पहिली पुत्र इथं झाले. आता बट ऑब्वियस आहे की मुलगी माहेरालाच येते, पण त्यावेळेस संभाजी महाराज इथं आहेत. म्हणजे या गावात त्यांचं पहिलं अपत्य झालं आहे. पुत्रासाठी शाहू महाराजांच्या जन्मासाठी पुत्रकामेष्टी यज्ञ इथं झालेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी जे बुद्धभूषणसारखे ग्रंथ लिहिले आहेत त्या पुढच्या ग्रंथांचं लिखाण त्यांनी इथं बसून केलेलं आहे. म्हणजे त्यांनी पुढे शाक्तपंथाचा त्यांनी अवलंब इथं केलेला आहे. म्हणजे ज्या शाक्तपंथाचा स्वतः शिवाजी महाराजांनी स्वीकार केला होता त्याच शाक्तपंथाचा संभाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक करणं म्हणजे पहिल्या राज्याभिषेकानंतरची गोष्ट आहे ती, म्हणजे फ्रेश गोष्ट आहे. शिवाजी महाराजांनी जो स्वीकारला आहे धर्म तोच यांनी धर्म म्हणता येत नाही, ती एक पद्धत आहे पूजेची. ती पद्धत स्वीकारल्यामुळे आपण पुढे पण ती संभाजी महाराजांनी फॉलो केली तर त्याच्यावर बोट ठेवण्याचं काही कारण नाही की नाही कालीची उपासना करत होते, रेड्याच्या चामडीवर बसून यज्ञ करत होते असं म्हणण्याचं काही कारण नाही. कारण का तसं असतं तर ते संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी कधी करूच दिलं नसतं. संभाजी शृंगारपूरला गेला तेव्हा त्याच्यासोबत येसूबाई, दुर्गाबाई व त्याची बहीण जाधवांकडची ही मंडळी होती. त्याच वास्तव्यात संभाजी आणि येसूबाई यांना भवानीबाई नावाची मुलगी झाली. आता हा काळ आहे 4/9/1678. 1678च्या काळामध्ये त्यांना पहिली मुलगी भवानीबाई झालेली आहे. त्यावेळेसचा त्यांचा इथला काळ. महाराज दक्षिण दिग्विजयला असताना इथे मुलगी झाली. नाही दक्षिण दिग्विजय जायच्या आधी 78चा काळ हो 4/9/78. हां बरोबर 4/9/78. दक्षिण म्हणजे जानेवारी आपण पकडला तर जानेवारी पकडल्यानंतर 78चा. लोकांचा म्हणजे माझा पण गैरसमज होता एवढे दिवस की शृंगारपूर म्हणजे हे फक्त माहेर असून म्हणजे छत्रपती संभाजी महाराज इथं फक्त त्या ह्याच्यात सासरवाडी द्यायचे असाच एक गैरसमज नाही की म्हणजे माझा एक गैरसमज बरोबर की इथं येऊन राहायचे तर हे इथंच असे. पहिला सुबा त्यांनी इथलाच सांभाळला ना, म्हणजे पहिलं त्यांनी राज्य केलं, राज्य इथं तयार केलं होतं थोडक्यात. पण हे फक्त याची एक हे नसून येसूबाईंची हे माहेर नसून हे राज्य तयार केलं होतं. राज्याची पायाभरणी इथून झाली त्यांच्या स्वतःच्या. बऱ्याच जणांचा फक्त तोच गैरसमज आहे बऱ्याच जणांचा की इथनं हे येत असेल. त्यांची सुरुवातही इथलंच आणि त्यांचा अंत इथलाच आहे. त्यांच्यासाठी रायगडपेक्षा शृंगारपूर, संगमेश्वर ह्या गोष्टी जवळच्या राहिल्या कायमच. म्हणजे पुत्रप्राप्ती इथं होते. त्यांनी लिहिलेल्या सगळ्या महत्त्वाच्या ग्रंथांची उपासना त्यांनी इथं केली. इथं यज्ञ केला आणि इथं मुलगा झाला म्हणलं की आता हे सुरत आपण एखाद्या देवाला हे केलं साकडं घातलं आणि ते पावन झालं तर आपण तेच म्हणतो ना अरे देव पावलेला आहे. तशातली त्यांना हेच आहे ना. नाही आणि त्यांचं सातत्यानं इथं राहायला येणं किंवा रायगडवर त्रास झाला तर पहिले इथे येणं याच्यावरून कळतं की त्यांना ह्या जागेचा किती ओढा आहे. ह्या जागेची प्रचिती त्यांना असावी की ह्या जागेमधलं जे महात्म्य आहे, आध्यात्मिक महात्म्य ते कदाचित त्यांना इथं असावं. जसं काल आल्या आपण मंदिराच्या बाहेर आपण सगळ्यांचं असं होतं की नाही बाबा मंदिराची जागा छान आहे, गाव छान आहे, सगळं छान आहे. हे जी फिलिंग आहे ना ह्यालाच महात्म्य म्हणतात की ह्या जागेत काहीतरी एनर्जी असते जी आपल्याला जाणवते. या घडामोडी चालू असताना मुघलांचा सुभेदार दिलेर खान दक्षिणेत आला होता. शिवाजी महाराज कर्नाटक स्वारीवर गेल्याचे संधी साधून त्याने संभाजीला पत्र लिहून आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. संभाजीकडे दूताकरवी एक पत्र पाठवले. औरंगजेबाला सह्याद्री जिंकावायचा आहे, त्यासाठी तो तुझी अपेक्षा करतो. तुझ्याशी संधी करण्याची इच्छा करीत आहे. तू आमच्याकडे यावेस म्हणून औरंगजेबाने तुझ्यासाठी सैन्य व संपत्ती व पत्र दिले आहे. तू शृंगारपूरला स्वस्त काय बसला आहेस. औरंगजेब येण्यापुरती तू आणि मी सह्याद्री जिंकू. या पत्राला संभाजीराजे उत्तर पाठवतात. त्यात तो म्हणतो, हा देश माझ्या हाती टाकून वडील दूर गेले आहेत. तो देश मला तुझ्या हातात देववत नाही. माझ्या पराक्रमाने मी नवीन मुलूक जिंकून औरंगजेबाचे समाधान करू शकेन. अशा तऱ्हेचा गुप्त व्यवहार, पत्रव्यवहार संभाजी आणि दिलेर खान यांच्यात चालू होता. यावरून वडिलांनी टाकलेली जबाबदारी सोडून संभाजी दिलेर खानात जावयास तयार नव्हता असे दिसते. आता हा उल्लेख पत्रातला किती महत्त्वाचा आहे. म्हणजे संभाजी महाराजांना दिलेर खान शिवाजी महाराज गेल्यापासूनच बोलत होता. जर आपण असं म्हणतोय की संभाजी महाराजांना फितूरच व्हायचं होतं, ते सगळ्यात बेस्ट जागा ही आता होती आणि त्याचा फायदा संभाजी महाराजांना सगळ्यात जास्त झाला असता. कारण का त्यांना कुठलं राज्य मिळणार होतं तर इथलं रायगडचं राज्य मिळणार होतं. तिथलं जे शिवाजी महाराज घ्यायला गेले ते नाही. म्हणजे विचार करा, शिवाजी महाराज ज्याच्या भरोश्यावर स्वराज्य सोडून गेलेत
त्याच्याकडे जर का फितुरी करायला जर का शत्रू येतच असेल तर त्यांना ही किती चांगली संधी होती आणि त्या चांगलीचा संधीचा त्यांनी फायदा करून घेतला असताना आत्ताच दिलेरखाना जाऊन मिळाले असते तर आपलं स्वराज्य उरलंच नसतं. शिवाजी महाराजांना किती त्रास झाला असता परत हे जिंकून घ्यायला किंवा त्यांना वळवायला. शत्रूच्या गोटातनं सोडून आणणं सोपं झालं त्यांना, पण इथंच जर का राहिले असते आणि इथलंच जर का सगळं त्यांनी मिळवलं असतं आणि इथंच जर का त्यांनी शिवाजी महाराज सोपं होतं, पण ते त्यांनी केलं नाही. याच्यावरून त्यांचं शत्रूला जाऊन मिळणं हे थोडं साशंक का आहे तर ते यासाठीच आहे. वडील असताना नाही गेलेत, वडील परत आल्यावर गेलेत. बरं हे लिहून सांगतायत की माझे वडील माझ्यावर जबाबदारी टाकून गेलेत, मी आता येऊ शकत नाही, तुम्हाला हवं तर मी तुमच्यासोबत येऊन वेगळा प्रदेश जिंकून देतो. म्हणजे बघा ना, स्वराज्य राहू द्यात, त्याला हात नाही लावायचा आपण. म्हणजे एक प्रकारे त्याला इशारा पण दिलाय हो, आणि मी तुमच्यावर येऊन बाहेरचं राज्य जिंकतो. दोन्ही अपेक्षा ठेवल्या आहेत. म्हणजे झुलवत ठेवणं जे की मी नाही बाबा माझे वडील गेलेत मी येऊ नाही शकत असं म्हणून पत्र नाही संपवलंय. तुम्हाला हवं तर मी तुमच्यासोबत येऊन वेगळं राज्य जिंकून देतो. एकटा. म्हणजे कुठलं तर विजापुराचं ते सैन्य किंवा कुतुबशहाचं कुणाचं लढायचं असेल तर मी येतो. म्हणजे त्याला अपेक्षा पण दिल्या आणि त्याला थांबवून पण ठेवला. 78 सालच्या एप्रिल मे महिन्यात शिवाजी महाराज कर्नाटकाच्या साडीवरून परत आले. मोरोपंत पेशवे आणि इतर मंत्र्यांसोबत, त्या बघायच्या तारीख बघा, 78 सालचा एप्रिल मे महिन्यात. आणि भवानीबाईंच्या जन्माची तारीख आहे 4/9/78. तिकडं असताना झाले ना? नाही त्या मंत्र्यात परत आले म्हणतात, परत आलेत परत आलेत ना. 4 मार्च महिना झाला ना डायरेक्ट शृंगारपूरला तेच ना. मग नाही, शृंगारपूरला भेटच झाली नाही त्यांची. असताना मुलगी झाली एवढंच आहे, बाकी काय हे नाही. मी नवीन राज्य जिंकले आहे, आता पुढे काय करावे. हा तर आपण उतारा काल वाचला की मोरोपंतांबरोबरचा जो काय झाला होता वाटणीचा. आणि त्याच्यानंतर 3/11/78 संभाजी महाराजांना सज्जनगडवर जाण्याचा आदेश दिला आहे. 3/11/78 ते याला गेलेत सज्जनगडला. म्हणजे आपण क्रोनॉलॉजी जर का समजून घेतली ना तर 3/4/9/78 भवानीबाईंचा जन्म झाला आहे, बरोबर. पुढच्या 2 महिन्यांमध्ये शिवाजी महाराज मधल्या काळात कधीतरी येत आहेत मे महिन्यात. 6 महिने रायगडावर होते ना. हां, महाराज रायगडवर राहिले आणि संभाजी महाराजांना सज्जनगडवर जाण्याचा अधिकार. कदाचित याच कारणामुळे येसूबाई आणि भवानीबाई संभाजी महाराजांसोबत मुघलांसोबत नाही गेल्यात. आपण जे म्हणतो ना की येसूबाईंना का नाही घेऊन गेलं, कारण का त्या बाळंतीण होत्या, नुकत्याच बाळंतीण आहेत. 4 महिन्याची मुलगी आहे, त्या शृंगारपुरातच राहिल्या बाळंतीण असल्यामुळे. शिवाजी महाराजांनी सज्जनगडला जायला सांगितलं. 2च महिने, 9, 10 आणि 11. हां, 9, 10, 11 2-3 महिने पकडा, 3 महिने जे काय असेल ते. पण याच्यावरून आपल्याला एक लक्षात येतं ना की येसूबाई का नाही येत. 6 महिने कुठं, 3/11 आणि 4/9. ऑगस्टमध्ये जन्म झाला, नोव्हेंबरमध्ये ते गेले. एप्रिल मे नका मोजू, जन्म 4/9चा आहे. 9 सॉरी 4/9 म्हणजे शिवाजी महाराज गेल्यानंतर आल्यानंतरून मुलगी झाली. 9ला ते 4था महिना समजतो. नाही 4/9 तिकडनं आल्यानंतर दक्षिण दिग्विजय आल्यानंतर मुलगी झाली. तेव्हा साखरे पण वाटलं होतं. आणि कदाचित ह्या गोष्टीत बघा ना, ह्या गोष्टीमध्ये एक आता आपण जर का हा सामाजिक विषय केला, हा म्हणजे आता हा इतिहासाचा विषय नाही, परंतु समजा संभाजी महाराजांचा मुलगी म्हणजे संभाजी महाराजांची मुलगी म्हणजे शिवाजी महाराजांची नातच झाली ना. पण शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयावरून इथं न येता रायगडवर गेलेत आणि रायगडवरून समजा जर का ते एप्रिल मे महिन्याच्या मध्यांत जर का कुठेतरी रायगडला गेलेत, ते मधल्या वेळात मुलीला बघायलाही नाही गेलेत. ह्या गोष्टीचा सुद्धा खल का म्हणून संभाजी महाराजांच्या मनात नसेल की तुम्ही मलाही भेटायला नाही आला, तुम्ही नातीलाही भेटायला नाही आलाय. ह्या गोष्टीचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे की हा मधला पिरियड त्यांच्यासाठी किती भावनिक आहे. एकतर वडील आता काय झालंय, ह्याच्यामधले पुरावे काहीतरी शंभरपूरचे पुरावे तर भेटले काय भेटणार नाही, याच्यातला विषय नाही. ते भेटले तरच सगळा उलगडा होऊ शकतो. पण आपल्याकडे हा कन्फर्म पुरावा आहे ना की शिवाजी महाराज संभाजीची भेटच नाही झाली. 2 वर्ष जवळजवळ 1.5-2 वर्ष म्हणजे ह्या पिरियडमध्ये तर नाहीच झाली. दक्षिण दिग्विजयावरनं गेल्यानंतर जातानाही नाही झाली, मुलगी झाल्यावर ते भेटायलाही नाही आले. आणि मुलगी झाल्यावर भेटायला न आल्यामुळे कदाचित तोही मनात खल असावा की तुम्ही माझ्याकडं तर नाही आलात, तुम्ही मुलालाही भेटायला नाही आलात, मुलीला माझ्या. हा सगळ्या गोष्टींचा पार्श्वभूमी या सगळ्या गोष्टीत असण्याची काही हे नाही. कारण का शिवाजी महाराज रायगडवर गेल्यानंतर सोयराबाईंनी काही वेगळे अजून आरोप घातलेत का, काही वेगळे अजून शृंगारपुरात संभाजीने हे केलं, संभारपुरात ते हे केलं, असं कलशाभिषेक करून राज्याभिषेक करून घेतला आहे असंही कदाचित पसरवलं असेल आणि अशाही काही गोष्टी अफोटवल्या असतील. याच्याबद्दल पण पसरवू शकतात ना, दिलेरखानासोबत त्यांचं पत्रव्यवहार चालू आहे, ते पण सांगू शकतात. पण मला तर वाटतं दिलेरखानासोबतचा पत्रव्यवहार हा काय शिवाजी महाराजांना कळणार नाही का. बरं, संभाजी महाराजांच्या सोबत शिवाजी महाराजांचा विश्वासू सरदार ठेवलाय, विश्वासराव जे आहेत ते शिवाजी महाराजांचा माणूस आहे. त्याचं कामच हे असतं की त्यांना माहिती देणं
रोजच्या माहिती पाठवणं, रोजच्या माहिती सांगणं. त्यामुळं हा विषय येतच नाही की शिवाजी महाराजांना हे माहीत नाही. आता हा सगळा एकंदरीत शृंगारपूरचा जो काही भाग आहे आपल्याकडे आत्तापर्यंत असलेला, तो सज्जनगडला जाण्यापर्यंतचाच आपल्याकडे आहे आणि तोच भाग आपल्याकडे आत्तापर्यंत शृंगारपुराचा आहे. पण तरी पण आत्तापर्यंत आपल्या सगळ्यांच्या ज्ञानामध्ये ज्या गोष्टी होत्या त्यापेक्षा जास्तच भर पडली आहे ह्या गोष्टीमुळं. आणि शृंगारपूर फक्त एक सासूरवाडी म्हणून जे आपण म्हणायचो, तर ते तेवढंसं नसून त्यांची राजकीय नांदी ना, राजकीय सुरुवात कामाची इथून झालेली आहे. त्यांनी पहिला सुभा शृंगारपूरचा सांभाळला आहे. ह्या पुस्तकात जरी नसलं तरी काही उल्लेख मी असे पण वाचले आहेत की संभाजी महाराजांनी शिवाजी महाराज नसताना अश्वदळ जे उभारलं ते इथं उभारलं होतं शृंगारपुरात. म्हणजे स्वतःचा सैन्याचा जो जम बसवण्याची जी सुरुवात होती शृंगारपुरातून होती. याचा अर्थ शृंगारपुराला आध्यात्मिक शक्तीचा जो काही भाग आहे तो मोठा वारसा आहे. सांस्कृतिक वारसा तर आहेच आहे, बरं घरोब्याचा वारसा देखील आहेच आहे. बायको इथली आहे, मुलगी इथली आहे, मुलगा इथला आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बहीण इथं दिलेली आहे. या सगळ्या गोष्टी बघता रायगडानंतर सगळ्यात महत्त्वाचं जवळच असतात, कदाचित मी असं म्हणेन रायगडापेक्षा जवळच असतात शृंगारपूरच संभाजी महाराजांसाठी, पर्सनल अटॅचमेंटसाठी. सारख्यांचं पण गाव हेच ना. हो, पण त्यांच्या स्वतःच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं जर का विचार केला तर शृंगारपुरावर त्यांची जास्त जिव्हाळा आहे. कारण का रायगडवरचं वातावरण तुम्ही बघा, जरी ती राजधानी आपल्यासाठी प्रिय असली तरी त्यांच्यासाठी ती त्रासदायक ठरलेली आहे त्या काळामध्ये. त्यांनी नंतरच्या काळामध्ये सिंहासनावर आल्यानंतर तिथून राज्यकारभार केला ती गोष्ट वेगळी, परंतु म्हणतो ना की कामाची जागा, वर्क प्लेस वेगळं आणि एक अटॅचमेंट असलेली जागा असते ती वेगळी. कदाचित त्यांना या जागेचा आवडा जास्त असावा. कारण का जे आपण म्हणतो ना की जे घरचं जे प्रेम आहे ते जिजाबाई गेल्यानंतर 74 सालच्या काळानंतर ह्या गावानंच दिलं आहे. आणि त्याचमुळं शृंगारपूर हे त्यासाठी महत्त्वाचं आहे. शृंगारपुराला फक्त आपण एका कुठल्या तरी ह्याच्यामध्ये गोवून, प्रकरणात गोवून त्या गावाला बदनाम करणं, तेवढ्यापुरतं सीमित करणं हे चुकीचं आहे. म्हणजे आपण फक्त त्यांनी फितुरी केली एवढं सांगून त्याला हायलाईट करण्यापेक्षा शृंगारपुरात संभाजी महाराजांनी काय काय केलं आहे याचा आपण अभ्यास जर का केला आणि तो अभ्यास करण्यासाठी आज आपण इथं आलो आणि त्याच्यामुळेच आपल्याला ह्या गोष्टी समजू शकल्या. त्या गोष्टी आज आपण ह्या पावनभूमीत बसून समजू शकलो, शिकू शकलो. यासारखं मोठं भाग्य नाही. कदाचित आपण ज्या भूमीवर बसलोय त्याच भूमीवर बसून त्यांनी त्यांच्या जे काही रचना केल्या, काव्य केली, लेख लिहिले, ग्रंथ लिहिले, त्या सगळ्याच्या रचना कदाचित इथं बसून केलेल्या असतील. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्या या बलिदान दौडेमध्ये आपण त्या ठिकाणी जाऊन त्याचं वाचन का करतोय ह्याचं महत्त्व आपल्याला कळतं. हेच वाचन आपण आपल्या घरात 4 भिंतीमध्ये बसून करू शकलो असतो, परंतु आज जे फील होत आहे त्या फिलिंग्स कदाचित त्यावेळेस नसत्या. प्रत्येक ठिकाणी आपण तेच बघतोय. जुवेच्या किल्ल्यावर आपण प्रकरण वाचताना आपल्या डोळ्यासमोर ती नदी आहे, तो डोंगर आहे, ज्याचा उल्लेख आपण वाचला. शृंगारपुरात पण तसंच आहे. जी भूमी, ज्या भूमीवर शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांनी राज्य करायला सुरुवात केली सुभ्याचं, ते राज्य जर का इथे, तर आपल्यासाठी ही राजधानी पहिली आहे संभाजी महाराजांची, छोटी राजधानी सुभा का असताना. जी सुरुवात आपण म्हणतो ना की शिवाजी महाराजांनी पुण्यातनं सुरुवात केली, पुणे हा सुभाच होता. संभाजी महाराजांचा सुभा इथला आहे, म्हणजे संभाजी महाराजांचा राज्याची सुरुवात इथून झाली. पण दुर्दैव असा की त्यांची जी काही दुर्दैवी शेवट झाला आहे तोही याच भूमीत झाला आहे. त्यामुळे ह्या भूमीची महत्त्व, महात्म्य अत्यंत वेगळं आहे. त्यामुळे मला तर वाटतं की प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये ह्या भूमीला भेट दिल्याशिवाय संभाजी महाराज समजलेत असं म्हणूच नाही. आपण आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो संगमेश्वराला जाऊन पाहूयात. जय श्री. शृंगारपुरातील त्या भैरीभवानी देवीच्या मंदिरातील वाचन पूर्ण झाल्यानंतर आम्ही सर्वांनी तेथील जमिनीमध्ये असलेली ऊर्जा आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न केला. एका वेगळ्याच ऊर्जेचा भास आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी झाला. शृंगारपूर या गावाबद्दल आपली असलेली आत्मीयता आणि आपली ही ओढ, आपली बलिदान दौड ही जाणून घेतल्यामुळे त्या गावातील काही मान्यवर गावकरी आणि मंदिराचे पुजारी, पाध्ये गुरुजी यांनी आमचा सन्मान केला, आमचे कौतुक केले. शृंगारपूर या गावाकडे एक बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत वेगळा आहे. संभाजी महाराजांच्या फक्त शेवटच्या घटकांसाठी शृंगारपूर आणि संगमेश्वर या गावांचा उल्लेख केला जातो. शृंगारपूर या गावाबद्दलचे लोकांचे मत बदलण्याची विनंती स्वीकार करून आम्ही तेथील गुरुजींचा आणि तेथील ग्रामस्थांचा निरोप घेतला. आज शृंगारपुरामध्ये छत्रपती शंभूराजे आणि येसूबाई यांच्या कोणत्याही पाऊलखुणा दृश्य स्वरूपात तिथे दिसत नसल्या तरी एक अदृश्य शक्तीचा वावर तिथे निश्चित आहे याची अनुभूती आम्हाला चौघांना झाली. आणि त्याच अनुभूतीला सामावत आम्ही आमचा पुढचा प्रवास संगमेश्वरकडे मोठ्या जड अंतःकरणाने वळवला.